दसरा दिवाळी तोंडावर असताना बळीराजावर आसमानी संकट आलंय। दसऱ्याला मागणी वाढल्यावर चांगला भाव मिळेल आणि लेकरांची स्वप्न पूर्ण करू या आशेवर लागवड केलेली झेंडूची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे। तूरही गेली कापूसही गेला, कर्ज तरी हे फिटू दे माय। अनुदान न देणार सरकारचा शेतकऱ्याला वाचारे खरा बाबा, शेतकऱ्याला सगळं नुकसान झालं। विनंती आहे काल संध्याकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर विभागात मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। ढगफुटी सदृश्य परिस्थिती असलेला पाऊस राहाता तालुक्यात पडलेला आहे। आत्ता मी राहाता तालुक्यातील खडकेवाके शिवारात आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक शेतात गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। मी आत्ता ज्या शेतात उभा आहे ती फुलाची शेती आहे। जसं जर पाहिलं तर आगामी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही फुलं बाजारात येणार होती, मात्र काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या या पावसात जवळपास गुडघाभर पाण्यामध्ये ही सगळी फुलशेती आता वाहून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जे फुलं या ठिकाणी भरलेली आहेत ती देखील आता काही उपयोगीचे नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे राहाता तालुक्यात काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि केवळ फुलशेतीच नव्हे तर आजूबाजूचे ऊस असेल, द्राक्ष पिकं असतील किंवा जे काही पिकं आहेत हे सगळ्या शेतांमध्ये सध्या गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे। त्यामुळं बळीराजा संकटात सापडलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा विदर्भात अशाच पद्धतीनं पाऊस झाला होता आणि आता अहिल्यानगर जिल्ह्यात देखील शेवगाव पाथर्डीनंतर उत्तर विभागात देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। आता या सगळ्या नुकसानीचे पंचनामे कधी होणार आणि आगामी दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांना देखील मदत मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राहाता अहिल्यानगर।